आता अक्षता. आता चुलीच्या शेजारी ना एक छोटीशी रांगोळी काढ. आता देवी अन्नपूर्णेचं स्मरण कर आणि तिला नमस्कार कर. हे अजिबात आवडत नाहीये मला, पण सगळ्यांसमोर हे असंच सोंग चालू ठेवावं लागणार आहे मला. एकदा काय सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसला ना की मग सुरू होईल प्रीतीचं राज्य. यांची अशी अवस्था करेल ना की शेवटी मरणाची पण भीक मागतील हे माझ्यासमोर. आशा, ही रांगोळी जरा कडेला उचलून ठेव आणि दूध दे फ्रीज मधनं. दे तिच्याकडे. ठेव गॅस. जाऊ दे उद्या. हा बा, तर नमस्कार. आता या दुधाचा जो तुला आवडतो तो गोड पदार्थ कर. देवाला नैवेद्य दाखव आणि मग दे सगळ्यांना. आधी आशीर्वाद घे सगळ्यांचा, मोठ्या माणसांचा. हो, चल. अक्षमता प्रीती, आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत तुझ्यासारखी सून या घराला मिळाली. आज जर तुझी सासू गीतांजली असती ना तर सुखी राहा. तुला काही लागलं तर आशाला सांग. त्यातनं काही वाटलं तर मला हाक मार. मी हाकेच्या अंतरावरच आहे. लहानाचं मोठे झालो, सगळ्यांची शिक्षण झाली. सुलूनी खूप छान काळजी घेतली का आमची. ती काळजी घेतली की तुझी कमतरता कधी जाणवू दिली नाही तिने. बाबांनी काळजी घेतली. बघितलंस ना तू आत्ता कसं बोलता बोलता थांबले. स्वराज दादा तर बाबांच्या पावलांवर पाऊल टाकत आपला बिझनेस थोडा मोठा करतोय बघ ना. विराटची मस्त प्रोफेसरगिरी चालू आहे आणि आता आपल्या घरात आपली घरातली मोठी सून आली आहे. आई, मस्त वाटतंय का? खरं सांगू, मला तर ना ती तुझ्यासारखीच वाटते. हा आई, मला सांग, तू जर आत्ता असतीस तर तू तिचे खूप लाड केले असतेस ना. आई, मला आहे ना सुलू सांगत होते एकदा की तुला माझ्या वेळी मुलगी हवी होती, पण तुला तिन्ही मुलंच झाले. आता तू जर असतीस इथे तर तू आपल्या मोठ्या सुनबाईची स्वतःच्या मुलीसारखीच काळजी घेतली असतेस ना. तिला असं खूप भरभरून दिलं असतं ना, खूप लाड केले असतेस ना तिचे. आई, आई, एक मिनिट, एक मिनिट. आई, तू जर आत्ता असतीस तर तुझी एखादी आवडती साडी आहे ना,
प्रीती वहिनीला दिली असतीस. कुठली देऊ? हा ही ही हा हा, ही हा. ही देऊ? हीच देतो. आई, तुझी इच्छा मी पूर्ण करणार. वा, छान झाली ही खीर. तुझ्या हाताला चव आहे ना प्रीती. ठीक झाली. नाही, खरंच खूपच छान झाली. अरे बापरे, अरे आम्ही करतोय खरा. वहिनीला हे आवडेल ना? ते काही बोलणार नाही ना ती? ही साडी माझ्या आईची आहे. असं म्हणतात की वहिनी ही आईसारखीच असते.